चला, आपल्याला या सेशनच्या माध्यमातून जसं काल आपण जनरल काही वाक्य पाहिली होती, तशी आपल्याला जनरल कम्युनिकेशनची काही वाक्य अजून पाहायची आहेत. तर ह्या सेशनच्या माध्यमातून कमीत कमी 10 वाक्य आपण नवीन शिकण्याचा संकल्प करून काम करूया. चला, तोपर्यंत तनुश्री मॅडम पण जॉईन होत आहे. आपण स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. येस, राईट. तनुश्री मॅडम पण जॉईन झाल्यात. तनुश्री मॅडम, वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग. या सेशनच्या माध्यमातून आपल्याला जनरल कम्युनिकेशनची काही वाक्य पाहायची. 10 वाक्य आपण पाहणार आहोत. ठीक आहे, फाईन. ओके. परवाच्या दिवशीपासून आपण काही वाक्य तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर त्यातली जवळपास 20 वाक्य कालापर्यंत आपण पाहिलेली होती. कालचे रेकॉर्डेड सेशन तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तनुश्री मॅडम तुम्हाला पण ती वाक्य मिळणार आहेत. परत एकदा बघा त्यांना. छान. चला बघा, आपले पहिले 20 वाक्य झालेले आहेत. तर आपण थोडेसे पुढच्या वाक्यांना आता जाऊया. 21 पासून पुढचे वाक्य आपण आज पाहतोय. तुम्हाला दिसतंय? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? थोडं तिथल्या तिथे स्क्रीन अशी मोठी करून घेतली तरी चालेल तुम्हाला, म्हणजे दिसायला सोपं जाईल. बघा, एखाद्या ठिकाणी फंक्शन मध्ये गेल्यावर किंवा फंक्शन मध्ये लोक आपल्याकडे आल्याच्या नंतर आणखी काही डिस्कशन होतात, त्याला कॅज्युअल डिस्कशन किंवा कॅज्युअल कन्व्हर्सेशन म्हणतात. इथून पुढचा थोडा 10 वाक्यांचा भाग मी थोडासा मोठा करून घेतो, म्हणजे तुम्हाला पण दिसायला सोपा जाईल. 30 पर्यंत. ओके. बघा, कॅज्युअल कन्व्हर्सेशन असं टाका. कॅज्युअल कन्व्हर्सेशन वरती हेडिंग टाका. कॅज्युअल कन्व्हर्सेशन म्हणजे सर्वसामान्य गप्पा गोष्टी. कॅज्युअल कन्व्हर्सेशनला सर्वसामान्य गप्पा गोष्टी असे म्हणतात. चला बघा, पहिलं वाक्य काय आहे? हाऊ इज युअर फॅमिली डुईंग? हाऊ इज युअर फॅमिली डुईंग? तुमचं कुटुंब कसं आहे? हाऊ इज युअर फॅमिली डुईंग? हे वाक्य लिहून घ्यायचे आहेत. श्रद्धा मॅडम, लिहिताय तुम्ही वाक्य? हो सर, हो सर. राईट मॅम, प्लीज. प्रज्ञा मॅडम, वाक्य लिहिताय? फाईन, ठीक आहे. नो इश्यूज. दॅट इज अ रेकॉर्डिंग प्रोसेस त्यांना प्रोव्हाइड केलं जाईल. नेक्स्ट बघा, व्हॉट्स न्यू इन युअर लाईफ? तुझ्या आयुष्यात आता सध्या नवीन काय चाललंय? व्हॉट्स न्यू इन युअर लाईफ? लिहून घ्या. व्हॉट्स न्यू इन युअर लाईफ? तुझ्या आयुष्यात सध्या नवीन काय चाललंय? पुढचं 23 नंबरचं वाक्य बघा. आर यू स्टेइंग हिअर ऑर ट्रॅव्हलिंग बॅक टुडे? तू आज इथे थांबणार आहेस का, की परत जाणार आहेस? एखाद्या कार्यक्रमाला कोणी पाहुणे आल्याच्या नंतर आपण हा प्रश्न युजली विचारतो. आर यू स्टेइंग हिअर ऑर ट्रॅव्हलिंग बॅक टुडे? आर यू स्टेइंग हिअर ऑर ट्रॅव्हलिंग बॅक टुडे? तुम्ही आज इथे थांबणार आहात का,
नंतर बघा, हाऊ वॉज युअर जर्नी? तुमचा प्रवास कसा झाला? आता हे वाक्य आपण युजुअली आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना पण विचारू शकतो किंवा आपल्या घरातला एखादा व्यक्ती जर कोणी तो बाहेर गेला असेल प्रवासाला आणि तो घरी आला असेल, तर त्यालाही आपण विचारू शकतो, हाऊ वॉज युअर जर्नी? तुमचा प्रवास कसा झाला? द डेकोरेशन्स आर ब्युटिफुल. आरंट दे? सजावट खूपच छान आहे, नाही का? असं म्हणतो ना आपण? तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीने काही गोष्टी वापरू शकतो. राइट? चला बघा त्याच्यानंतर, डिड यू ट्राय द फूड? तू जेवण चाखलं का? किंवा तुझं जेवण झालं का? तू जेवण घेतलं का? राइट? तू जेवण घेतलं का? डिड यू ट्राय द फूड? पुढची आणखी 4 वाक्य लिहा. 27 नंबरचं वाक्य आहे, व्हॉट्स युअर फेव्हरेट डिश हिअर? तुझ्या आवडीचा पदार्थ कुठला आहे इथं? व्हॉट्स युअर फेव्हरेट डिश हिअर? नेक्स्ट बघा, हाऊ आर द किड्स डुइंग? मुलं कशी आहेत? याला आपण हाऊ आर युअर किड्स असं वापरलं तरी चालतं सोप्या भाषेमध्ये. हाऊ आर द किड्स डुइंग? मुलं कशी आहेत? पुढचा प्रश्न बघा, हॅव यू मेट द होस्ट येट? तू या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या व्यक्तीला भेटलीयस का? यजमानांना भेटलीस का नाही? असं आपण विचारू शकतो. हॅव यू मेट द होस्ट येट? आणि शेवटचं वाक्य बघा, व्हॉट टाइम आर यू प्लॅनिंग टू लीव्ह? तुम्ही इथून किती वाजता जाण्याचा विचार करत आहात? दिवसभराचा प्रोग्राम असेल समजा, कुठे-कुठे गेलो असेल आपण, तर आपण एखाद्या पाहुण्याला विचारतो ना, "का हो तुम्ही किती वाजता निघताय आता?" तर त्या पद्धतीने आपण व्हॉट टाईम आर यू प्लॅनिंग टू लीव्ह? तुम्ही आता किती वाजता निघत आहात? या पद्धतीने आपण वाक्यरचना नक्की पाहू शकतो. काही राहिलं असेल तर बघून घ्या. थोडं रिपीट केलंय मी याला वरपासून. 21 पासून 30 पर्यंतची वाक्यरचना आपण आज पाहिल्यात. झालंय तनुश्री लिहून बेटा? श्रद्धा मॅडम झालंय? हो सर. राइट. प्रज्ञा मॅडम? प्रज्ञा मॅडमच्या मागे काहीतरी काम लागलेलं दिसतंय. चलो ठीक आहे, फाईन, कोई बात नाही. राइट. या पद्धतीने आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून सुरुवातीला हॅव टू आणि हॅज टू चा उपयोग प्रॉपर पद्धतीने शिकला आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण आज 10 ॲडिशनल जनरल कम्युनिकेशनची वाक्य आज पाहिली आहे. आता उद्या आपण या 30 पैकी जे काही 30 वाक्य तुम्हाला आतापर्यंत दिली आहेत त्याच्यावरती काही रिव्हिजन प्रोसेस पण करून घेऊ. नुसतेच वाक्य देऊन उपयोग नाही, कारण त्याचा वापर पण केला पाहिजे.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उद्यासाठी एक टॉपिक लिहून घ्या. तनुश्री मॅडम, श्रद्धा मॅडम, प्रज्ञा मॅडम असतील तर टॉपिक लिहून घ्या उद्यासाठी. येस सर येस. राईट. उद्या सरचा. हा, प्रज्ञा मॅडम कुठे गेला होता तुम्ही मध्ये? नाही इथेच होते सर, आवाज म्यूट केलता. बरं बरं, ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही मॅम, नो इश्यू. 10 वाक्य लिहून हा. घेतली पण. हो घेतली. राईट मॅम, ओके. उद्यासाठीचा अगदी सोपा पण थोडासा स्टडीज टॉपिक मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. ठीक आहे. येस येस सर. राईट. इम्पॉर्टन्स ऑफ योगा. इम्पॉर्टन्स ऑफ योगा या विषयावरती तुम्हाला उद्या काही ना काहीतरी इंग्रजीत मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. चालता बोलता प्रिपरेशन करा, काही गोष्टी लिहा, काही पॉइंट्स काढा. मग त्याच्यामध्ये रामदेव बाबाचा पण उल्लेख आला पाहिजे, पतंजलीचा उल्लेख आला पाहिजे. तुम्ही स्वतः जर काही प्राणायाम आसनं करत असाल तर त्याचाही उल्लेख येऊ द्या. ओके. येस सर. चलो फाईन. आज आपण इथेच थांबतोय. उद्यासाठीचा एकच टॉपिक मी तुम्हाला दिलाय. उद्या अजून 2 ऑक्झिलरी आपण नवीन शिकणार आहोत आणि काही जनरल कम्युनिकेशनची वाक्य पण पाहूया. थँक्यू व्हेरी मच. येस सर. काही अडचण असेल तर विचारत चला. श्रद्धा मॅडम. हो सर. राईट मॅम. फोन आता करते sir. येस, कालचा आणि आजचा 2 दिवस तुम्हाला झाली आहेत. 2 दिवसाचं डेमॉन्स्ट्रेशन तुमचं होतं. आता तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायची असेल तर मला नक्की इंडिव्हिज्युअली फोन करा. ठीक आहे. हो सर. मोस्ट वेलकम प्लीज. थँक्यू. हो सर, थँक्यू.